हरि जय जय विठोबाय कुमार 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 कृष्णा
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। लक्ष्मी शरणगदर सीतापति रघुवीर राधा गोविन्द। लक्ष्मी शरणगदर सीतापति रघुवीर राधा गोविन्द। राधा गोविन्द रघुमाई पांडुरंग। राधा गोविन्द
अतिशय पावन पवित्र असणाऱ्या भूमीमध्ये कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्वनंदी जगद्गुरु तुकोबा यांचा अत्यंत उत्कृष्ट अत्यंत गोड साधा सोपा सरळ सर्वांच्या परिचित सर्वांच्या पाठांतरातील 4 चरणाचा संतपर प्रकरणातील निवडलेला अभंग विठाला जगद्गुरु तुकोबा अत्यंत उत्तम पद्धतीने या अभंगामधून त्या ठिकाणी आपल्याला ज्ञान सांगतात. संतांचं वाङ्मय म्हणजे अंधारामध्ये आपल्याला प्रकाश दाखवणारी नक्षत्र आहे. त्या संतांच्या वाङ्मयाला कधीतरी आपण पाहिलं पाहिजे, कधीतरी अनुभवलं पाहिजे आणि कधीतरी त्यामध्ये बुडून गेलो पाहिजे आणि कधीतरी त्याच्यामध्ये रंगलो पाहिजे. त्याच्यामध्ये रंगल्याच्या नंतर जो आनंद आहे ना तो जगाच्या पाठीवर कुठेही जा मिळणार नाही. मिळतो का? आणि मिळाला असता तर तुम्ही कीर्तनाला आलेच नसता. पण लोक वेगवेगळ्या रंगामध्ये रंगतात, बरोबर आहे का नाही? आता तुम्ही राहिलेल्या वेळात कोणाकडेच पाहायचं नाही, फक्त माझ्याकडे पाहायचं. आणि जी माझ्याकडे पाहणार नाही तिच्या गळ्यातलं नाकातलं कानातलं चट काढून नेली जातात, नाही तर उठून जायचं नेईल म्हणून. वेगवेगळ्या रंगामध्ये रंगून जातात. पण या रंगामध्ये रंगून पहा, दुसरीकडे पाहायची गरज लागणार नाही. ओ म्हटले एवढे अभंग आहेत, एवढ्या ओव्या आहेत, एवढं सगळं वाङ्मय, एवढं सगळं पाहायला आम्हाला वेळ आहे का? वेळ एखादीला म्हटलं अगं चल ना रामनगर मध्ये सप्ताह सुरू आहे, चल आज 4-5 दिवस झाले, निदान राहिलेल्या तरी वेळेमध्ये राहिलेले कीर्तन तरी ऐक. ती म्हणली बाई शांते तुला काय पटतंय? ती म्हणली का ग काय झालं? ती म्हणली मला मरायला वेळ नाही. ऐकू येतं का काय म्हणते ती? मला मरायला वेळ नाही. आतापर्यंत जे मेले होते त्यांनी वेळच काढून बसले होते का मला मरायचंय मला मरायचंय. प्रत्येकाला वाटतं शेजारीने मरावं आणि कोण कोण रडते ते पाहायला मी जावं, पण माझा नंबर काही येऊ नये. पण मृत्यू जन्मवता वीर देहेन सहजायते आद्यवाग्देशतांते वा मृत्युर्वे प्राणिनाम ध्रुव. नियमी पा उपजेते नाशे नाशिले ते पुनरपि दिशे. वेगवेगळ्या रंगात रंगून जातात. कुणाला मेकअपचा रंग लागलाय, बरोबर आहे का नाही? शांताबाईपेक्षा कांताबाईला वाटतं मी चांगलं दिसलं पाहिजे, कांताबाईपेक्षा धोंडूबाईला वाटतं मी चांगलं दिसलं पाहिजे, धोंडूबाईपेक्षा कोंडूबाईला वाटतं माझीच साडी या कीर्तनामध्ये सगळ्यात सुंदर पाहिजे. इथल्या नाही बरं का, इथल्या देवाच्या कीर्तनात रंगल्यात. लांबचं सांगते वेगवेगळ्या प्रकारचे रंग लागले. कोणाला मेकअपचा रंग, कोणाला लोकांची निंदा करण्याचा रंग, कोणाला पाडण्याचा रंग, कोणाला त्या ठिकाणी पिण्याचा रंग, वेगवेगळ्या प्रकारचे रंग आहेत. पण आमचे संत महंत या रंगामध्ये रंगले आणि या रंगामध्ये रंगून अवघा रंग एक झाला. रंगी रंगे रे श्रीरंग. स्वतः तर रंगले पण देवाला सुद्धा त्यांच्या रंगी रंगला
या रंगामध्ये रंगलं पाहिजे. इथं आल्याशिवाय माणसाला सुख नाही, इथं आल्याशिवाय माणसाला शांती नाही, इथं आल्याशिवाय माणसाला समाधान नाही, इथं आल्याशिवाय आयुष्याचं सार्थकत्व नाही. विठाला विठाला सर्व महिलांना विनंती आहे की पुढे जायला यायचं पुढं. विठाला 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 विठाला. जगद्गुरु तुकोबराय या अभंगामधून सांगतात. महाराज म्हटले आम्ही आमच्या जीवनामध्ये जे करायचं ते केलं आणि जे करायचं ते केल्यामुळे आम्हाला आमच्या जीवनाचं सार्थकत्व झालं. आम्ही असं कष्ट केलं, असं श्रम केलं की जेणेकरून केलेला श्रम केलेलं कष्ट आमचं कसलंच व्हायला गेलं. महाराज म्हटले तू का म्हणे श्रम केला. आणि अवघा हा शब्द महत्वाचा आहे. अवघा आला फळाशी, फळ आम्हाला त्याचं प्राप्त झालं. काय मिळालं महाराज फळ. म्हटले खरं त्या ठिकाणी जीवनाचं फळ जर काय असेल, मनुष्य देहाचं सार्थकत्व जर कशामध्ये असेल तर भगवत प्राप्ती करून घेण्यामध्ये मनुष्य देहाचं सार्थकत्व आहे. प्रत्येकाला वाटतं आपलं कल्याण व्हावं, वाटतं का नाही. मग कल्याण व्हावं असं वाटत असेल तर कल्याण कशाने होणार आहे. मला बोललेले माणसं आवडतात. पटपट पटपट पुढे जायचं आपल्याला. कशाने होणार आहे. हा बोलता येतं का यांना. मुख्य आहेत का काय. कशाने. प्रत्येकाला वाटते माझं कल्याण व्हावं, वाटतं का नाही. नवऱ्याची शपथ आहे तुम्हाला. प्रत्येकाला वाटते माझं कल्याण व्हावं, शेजारणीचं वाटोळ व्हावं. कल्याण व्हावं वाटत असेल तर कल्याणासाठी देवाची भक्ती करावी लागेल. भक्ती करायची असेल तर अंतःकरणामध्ये भाव उत्पन्न व्हायला पाहिजे. आणि भाव उत्पन्न व्हायचा असेल तर साधूची संगती, संतांची संगती जीवनामध्ये झाली पाहिजे. कारण साधूच्या संगतीशिवाय जीवनामध्ये भाव उत्पन्न होत नाही. आणि भावाशिवाय भावे बिन भक्ती, भक्ती बिन मुक्ती आणि बळे बिन शक्ती बोलून. भाव भक्ती करता अत्यंत महत्वाचा आहे. पहा 1 किलो सोनं वाहिलं आणि त्याच्यामध्ये जर भाव नसेल, प्रेम नसेल तर देवाला दगडाप्रमाणे. पण एखादं फूल वाहिलं तर देवाला त्या ठिकाणी भावाने ते अतिशय प्रिय आहे. म्हणून जीवनाचं सार्थकत्व भगवत प्राप्ती आहे. भगवत प्राप्ती करता त्या ठिकाणी धरावे संतांचे ते पाय, हरी प्राप्तीशी उपाय. मग ती संत संगती जीवनामध्ये झालेली आहे. कशाने. भाग्याचा उदयन ते हे जोडी संत पाय. म्हणून महाराज म्हटले श्रम केला अवघा फळाशी आला. आणि जी पोटामध्ये मनामध्ये आवड होती ती संत संगती झाली. आणि एकदा का संत संगती झाली की पुन्हा चिंता करण्याचं काही कारण नाही. म्हणून खऱ्या अर्थाने माझ्या जीवनामध्ये लाभे लाभ दुणावला, लाभाने लाभ दुणावला. कसं काय महाराज. पहिला लाभ कुठला. महाराज म्हटले पहिला लाभ मनुष्य देहाची प्राप्ती. सहजासहजी झाली का. सहजासहजी झाली का. आता मनुष्य म्हणून जन्माला आलाय, पुढे मनुष्य म्हणून जन्माला येणारच. याची गॅरंटी शाश्वती कोणी देणार आहे का. देणार असलं कोणाचं वशील असलं तर मला सांगा, मला पण पुन्हा जन्म घ्यायचा आहे. नाहीतरी काही काही लोकांना वाटतं, काही काही लोकांना वाटतं म्हणजे ते म्हणतात सुद्धा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन आणि मी पुन्हा येईन. यावंच वाटतं पुन्हा पुन्हा. महाराज सुद्धा म्हटले घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म यासाठी देवा. कशासाठी. तुझी चरण सेवा साधावला. हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन याच्यासाठी मी पुन्हा पुन्हा येईल. म्हणून लाभाने लाभ द्विगुणित झाला. पहिला लाभ मनुष्य देहाची प्राप्ती आणि दुसरा लाभ त्याच्यामध्ये संत संगती. त्याच्यामुळे जीव धाला दर्शने. धाला म्हणजे परिपूर्ण झाला देवाच्या आणि संतांच्या दर्शनाने. आता खरं जीवदशा संपून गेली. आता त्या ठिकाणी जीवदशा राहिलीच नाही. म्हणून बरवे देशाऊर झाले. आता जीवदशा संपली आणि मी त्या देशामध्ये गेलो की जिथे जीवदशा संपली आणि तिथून शिवदशा त्या ठिकाणी प्राप्त झाली. म्हणून बरवे देशाऊर झाले. आणि ती शिवदशा प्राप्त झाल्याच्या नंतर
ती त्या ठिकाणी अवस्था राम म्हणता रामची होईजे पदी वैसोनी पदवी घेईजे ही अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर चिंतने चिंतने तदरूपता ती अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर तिथे बोलावं काय काय बोले बोलावे तिथला आनंद शब्दात सांगता येत नाही असा तिथला आनंद आहे असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठाला विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा म्हणजे असा गोविंदाची महतीकृपा संत महंतांच्या आशीर्वाद हरिभक्तीपरायण वैकुंठवासी बाबूराव वाघ गुरुजी यांच्या प्रेरणेने या ठिकाणी सुरू झालेला हा अत्यंत उत्कृष्ट महिला रामकृष्ण हरी जप अखंड नाम सप्ताह आणि या सप्ताहाला सुरुवात होऊन या ठिकाणी आपला आजचा असणारा हा 5वा दिवस आणि समस्त श्रीराम नगर भक्त मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी गोड असा हा सप्ताह प्रत्येक वर्षी नित्य नियमाप्रमाणे केला जातोय जोरदार टाळ्या एकदा यांच्याकरता सुंदर अशी हरिओम मंडप व डिजिटल साऊंड सिस्टीम आहे त्या दादांकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गोड असं सप्ताहाचं नियोजन पहा येथे पाहिजे जातीचे एऱ्या गबाळाचे काम नाही अत्यंत गोड असा आपले हरिभक्तीपरायण असणारे वाघ बाबा जे आहेत त्या वाघ बाबांनी या सुंदर असणाऱ्या संकल्पाची या सुंदर असणाऱ्या सप्ताहाची सुरुवात केली आणि नाहीतरी स्वतःचं काम जर असेल तर लोक धोतर फिटेपर्यंत पळतात पण कॉलनीचं गल्लीचं गावातलं समाजाचं काम म्हणलं की लोक पळत आणि त्यातली त्यात खेड्यात तरी त्या ठिकाणी मोठे मोठे सप्ताह होतात पण शहर म्हटलं की याचा काय असतो तुटवडा असतो शहरामध्ये मोठे मोठे बंगले पाहायला मिळतात शहरामध्ये कुत्रे पाळले जातात आणि गाई मोक्कर सोडून दिले जातात खेड्यामध्ये गायी पाळल्या जातात आणि कुत्रे असेच फिरत हिंडतात पण अत्यंत आनंदाची गोष्ट शहरामध्ये मोठे मोठे बंगले पाहायला मिळतात आपल्याला मंदिर क्वचित ठिकाणी मिळतं पण अत्यंत आनंदाची गोष्ट की साऱ्या अवघ्या महाराष्ट्राला आज कळतंय की आमच्या श्रीरामनगरमध्ये श्रीरामनगर संभाजीनगरमध्ये अत्यंत गोड असा सप्ताह केला जातोय श्रीरामनगरचे जे भक्त आहेत ते अत्यंत सप्ताहाचे कीर्तनाचे रसिक आहेत हे अवघ्या महाराष्ट्राला कळतंय तुम्ही म्हणता कसं कळतंय कारण ही जी पत्रिका आहे ना ही असणारी त्या ठिकाणी आता डिजिटल इंडिया आहे आता ही व्हॉट्सअपच्या द्वारे इंस्टाग्रामच्या फेसबुकच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रातल्या लोकांना दिसते आणि लोकांना वाटतं बाबा एवढ्या मोठ्या संभाजीनगरमध्ये हा सप्ताह कुठं करते पण आवड असेल की सवड मिळते सवड मिळाली की माणूस कसंही त्या ठिकाणी करतो म्हणून इथं तर मोठे मोठे बंगले पाहायला मिळतात पण मोठ्या मोठ्या बंगल्यापेक्षा खरं तुमच्या श्रीरामनगरचं वैभव जर का असेल तर हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे छोटं का असाना पण सुंदर मंदिर आहे छोटं नाही आहे पण मंदिर छोटं का होईना पाहिजे पण लोक म्हणतात नाही 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 इथं काय जमतंय इथं कसं शक्य आहे इथं जमणारच नाही कुणाला दिवा लावायला वेळ आहे कोणाला स्नान घालायला वेळ आहे कोणाला पूजा करायला वेळ आहे कुणी अंगण झाडायचं कुणी रांगोळी काढायची आणि कुणी एवढं करायचं अजिबात नाही आम्हाला वेळच नाही आजकालची लोक इतके व्यस्त आहेत मस्त आहेत का व्यस्त आहेत तो मस्त आहेत का मस्त नाही आहेत पण व्यस्त मात्र आहेत इतके व्यस्त आहेत की विचारूच नका म्हणून फूल होतो गुलाब जैसा मेल होतो ताज जैसा कल हो तो आज जैसा और मंदिर हो तो आपके मंदिर जैसा मंदिर हो तो आप मंदिर तर आहे काही काही लोकांकडे पैसा असतो सगळेजण एकत्रित येतात मंदिर बांधतात पण त्या मंदिराला झाडून कोणी काढत नाही त्या मंदिरामध्ये स्वच्छता कोणी करत नाही दिवा कोणी लावत नाही पूजा कोणी करत नाही त्या मंदिरातल्या देवाची सेवा कोणी करत नाही पण अत्यंत सुंदर मंदिर बांधलंय सुंदर मंदिर बांधून त्याची अत्यंत उत्कृष्टरित्या सेवा केली जाते आणि सेवा करून त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये अत्यंत सुंदर सप्ताह केला जातोय विठ्ठल भगवान परमात्मा निश्चित पंढरपूर सोडून या श्रीरामनगर मध्ये आल्याशिवाय राहिला नसतो कारण का मृदंग वाजे तकधिम ताळ वाजे झुम झुम छननन भजनात दंग झाला सखा पांडुरंग भजनात दंग झाला सखा पांडुरंग
सूड सोडून इथं निश्चित आला असेल आणि सगळ्या आपल्या भक्त मंडळींना भरभरून अशा आशीर्वाद देत असेल म्हणून अत्यंत सुंदर या संकल्पनेतून हा वाघबाबांनी केलेला सप्ताह चंद्र सूर्य असेपर्यंत असाच टिकला पाहिजे आणि तन धनाने आपण या सप्ताहामध्ये आपली उपस्थिती दर्शवली पाहिजे. कारण दूर तर आपल्याकडे जाणं होत नाही पण तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकून जवळ असताना तरी यायला पाहिजे. गोड असं नियोजन सप्ताह कमिटीने केलेले. तुम्हा सर्व श्रोतुंबा बाप्पांच्या दर्शनाचा योग मला माझ्या जीवनामध्ये ज्यांच्यामुळे प्राप्त झालेला आहे ते हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार भागवताचार्य आमच्या मनीषाताई बिडाई जोरदार टाळी एकदा त्यांच्याकरता झाली पाहिजे. आणि आमचं बीडचं असणारं वैभव सगळ्यांचे लाडके सर्वांचे आवडते सर्वांचे प्रिय असणारे आमचे हरिभाऊ जोगदन भाऊ यांच्या माध्यमातून या ठिकाणी इथे सेवा करण्याचा योग आला. गोड अशी चाल आपले हरिभक्तीपरायण कदम गुरुजी यांची झाली. जोरदार टाळी एकदा त्यांच्याकडे. हरिभक्तीपरायण आपले सुभाष गुरुजी जोरदार टाळी जरा जोरदार वाजवा खाल्ल्यावर. कीर्तनाकरता साथ देण्याकरता हरिभक्तीपरायण दत्ता महाराज जाधव हरिभक्तीपरायण वैजनाथ महाराज या ठिकाणी आहेत आणि सर्व आपले संस्थेतले असणारे विद्यार्थी. कोणती संस्था? महारुद्र वारकरी शिक्षण संस्था. त्यांचे गुरुजी सुद्धा इथे उपस्थित आहेत. या छोट्या मुलांकरता मुलींकरता जोरदार टाळ्या. पाहतो अत्यंत सुंदर पावले खेळतात टाळ वाजवतात. अत्यंत सुंदर या ठिकाणी टाळ वाजवतात गातात. कीर्तन सुद्धा त्या ठिकाणी काही करत असतील काही उद्या करणार आहेत. माझ्याकडे पहा का जाऊ घरी इतके लांबून मी तुम्हाला पाहण्यासाठी आले तुम्ही आपलं कोण आलं आणि कोण गेलं उद्या दिसणार नाहीत का ते तुम्हाला? खरंच खरं सांगा बरं कोणाला वाटतं माझ्या मुलाने महाराज व्हावं? नाही. कोणाला वाटतं माझ्या मुलाने चोर व्हावं? कोणाला वाटतं माझ्या मुलाने कलेक्टर व्हावं डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं? बऱ्याच जणीला वाटतं. पण यांचे आईवडील खरे भाग्यवान आहेत वा की त्यांच्या आईवडिलांना वाटलं आमच्या मुलांनी महाराज व्हावं. आणि ज्यांच्यावरती ज्ञानोबा तुकोबांचे संस्कार आहेत ते कधीच मार्ग चुकू शकत नाहीत. म्हणून अत्यंत सुंदर टाळ वाजवण्याकरिता आहेत आमचं महिला भजनी मंडळ आहे. जोरदार टाळ्या त्यांच्या. गोड टाळ वाजवतात सर्व महिला भजनी मंडळ. आता तुम्ही उभा राहिल्या ठीक आहे आनंदाची गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे. अगदी धीट मन करून उभा राहिल्या कारण एक नारी सप्पे भारी. स्त्री शक्ती काही कमी नाही. अत्यंत त्या ठिकाणी गोड टाळ वाजवतात दररोज उभा राहतात हरिपाठ म्हणतात भजन म्हणतात सगळं त्या ठिकाणी ठीक आहे. पण मला तुम्ही सांगा तुम्ही उभा राहिलात यांना बरं वाटतं का? नाही. हा वाटतं का? नाही म्हणतात. कशा काय काय म्हणते बघ 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 कशी शायनिंग घालती बघ. तिला वाटतं मलाच तुला टाळ वाजवता येतं. थांब 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 ग येऊन तुझ्या डोक्यातच टाळ घालते. काय काय अशा असतं. आता बिचारे वाजवतात बिचारे पण काय काय जणी बघतात बघ ना कशीच मेकअप करून आले इथल्या नाही बरं का आमच्या तिकडच्या तिकडे गेलं तुमचं सांगा. पण गोड असं त्या ठिकाणी महिला मंडळ साथ देत आहे. सर्व असणारी या ठिकाणी पुरुष भजनी मंडळ आहेत. आमच्या विनेकरी मावशी जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. आमच्या चौकदार दिदी आहेत जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. गोड अशी हार्मोनियमची साथ सर्व तुम्ही श्रोते मायबाप मंडळ आहे. वकील साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालं. गोड असं नियोजन त्यांनी केलेलं आहे. उत्तम अशी भोजनाची व्यवस्था आमच्या आईसाहेबांनी आमच्या वहिनी साहेबांनी केलेली. गोड अशी आवड सर्व घराण्याला वारकरी संप्रदायाची परमार्थाची आहे आणि नाहीतरी याच्याशिवाय जीवनामध्ये काहीच नाही आहे. बाकी दुसरं काय आपल्यासोबत येणार आहे? काहीच सोबत येणार नाही. अनेक संतांनी सांगितलं अनेक महाराजांनी सांगितलं पण प्रत्यक्ष जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. म्हणून पांडुरंगाला फुल वाते वाकून आणि इथे जमलेल्या सर्वांचं नाव घेते मारुतीरायांचा मान राखून. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नाचू कीर्तनाचे ज्ञान
भजन कीर्तनात इथं बसतात पण लक्ष कुठं असतं? कारण आपलं जीवन कुठपर्यंत सीमित आहे बरं का. आपण इथं बसलो धडाने पण मनाने कुठं असतो? घरची चिंता, बाळाची माय जेवली असेल का, नाहीतर बाळाची माय उपाशी राहणार आहे का? 17 किलो वजन वाढलं तिचं, तू कशाला चिंता करतो? आपलं जीवन बाल्याची माय बाली आणि 10 बाय 10ची खोली, त्याच्या पलीकड आपल्याला काही आठवत. आपण असतो परमार्थात पण आपल्यात असतो संसार. आमचे संत राहिले संसारात पण होते परमार्थात. सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे. पद्मपत्र नुमाम बसा या न्यायाने आमच्या संतांनी संसार केला. आणि नाहीतरी पक्षी अंगणी उतरतील ते का गुंतून या राहते. हा मनुष्य देह नायम देहो देह भाजाम लोके कष्टान कामान विहते विन भुजामे. तपोदेवयं पुत्र कायेन सत्वं शुद्धहित तस्मात् ब्रह्म सौख्यम त्वनंतम. भरत राजाला असणारे ऋषभदेव 100 पुत्रांना उपदेश करतात. बाबांनो, नायम देहो देह भाजाम लोके कष्टान कामान विहते विन भुजामे. कष्टासाठी कामासाठी हा मनुष्य देह भेटला नाही. देवे दिला देह भजना गोमटन तो या झाला फाटा वादी. दिले इंद्रिय हात पाय कान सगळ्यांना पाठ जेने हा जीव दिला दान. तयाचे करीन मी चिंतन. कोणी दिलं बरं आपल्याला? झोपले का काय? कोणी दिलं? कोण म्हणलं माझ्या नवऱ्याने? नाही, नवऱ्याने जर दिला असतं तर ते चपट नाक सरळ करून घेतलं असतं, बरोबर आहे का नाही? हात मोडला तर पुन्हा डबल बदलून आणला असता, पाय मोडला तर डबल बदलून आणला असता. पण आहे का असं एक्सचेंज ऑफर? आहे का असं काही? अजिबात नाही, काहीच नाही. पहा, सारं त्याच्या हातात आहे. जीवन हे तेरे हवाले मुरलिया वाले, मैं हूँ मुरलिया तेरे अधर की, चाहे तू जैसे बजा ले मुरलिया वाले. मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. स्वभावता भजनशील मनुष्य देह, मनुष्य जात आहे. हा मनुष्य देह आपल्याला भगवंताच्या भक्ती करता दिला पण आपण भगवंताच्या भक्ती करता मनुष्य देहाचा वापर करत नाही. कशा करता करतो? ज्ञानोबाराय म्हणतात, सायासे करीशी प्रपंच दिनवीसी. कष्ट करून काय करतो? संसार करतो, बरोबर आहे का नाही? इतका संसार करतो. मला तुम्ही सांगा, जन्माला आला, मोठा झाला, 18 वर्षाचा झाला, त्याला सांगावं लागतं का संसार असा करायचा? तुम्ही बोला बरं का, बोललेले माणसं मला फार आवडतात. सांगावं लागतं का? बरं, संसार कसा करायचा याचं ट्युशन घेतलं जातं का कदम सर तुमच्याकडं? घेतलं जातं का? बायकोशी भांडायचं कसं, बायकोला मारायचं कसं, बायकोला शिवाय कसं द्यायच्या, ट्युशन घेतलं जातं का? इकडं नवऱ्याला बोलायचं कसं, नवऱ्याला मुठीत घ्यायचं कसं, नवऱ्याला सासूपासून दूर करायचं कसं, जावासोबत भांडण कसं करायचं, एकत्रित कुटुंब वेगळं कसं करायचं, याचं ट्युशन आहे का? पण जन्माला आलेला जीव सहजगत्या संसाराकडे जातो. एखादा जीव असा असतो की तो जन्माला आल्याबरोबर मागच्या जन्मात केलेली त्याची उपासना, मागच्या जन्मात केलेली त्याची साधना या जन्मात त्याला कामाला येते आणि जन्माला आल्याबरोबर तो त्या ठिकाणी भजनामध्ये रममाण होतो. कोट्यावधीमध्ये असा एखादा असतो, एखादा कोट्यावधीमध्ये एखादा, नाहीतरी सगळे संसाराकडे जातात. कारण संसारामध्ये आकर्षण आहे.
संसारामध्ये प्रदर्शन आहे, जिथं प्रदर्शन तिथं आकर्षण, आणि जिथं आकर्षण तिथं दुःख. परमार्थामध्ये दर्शन आहे आणि जिथं दर्शन आहे तिथं समाधान आहे, म्हणून दर्शनी समाधान आती जैशी. संसारामध्ये प्रदर्शन आहे, पाहतो मी टीव्ही सगळ्याजणी पाहतात, बरोबर आहे का नाही? काय पाहतात टीव्ही मध्ये? रामायण, कीर्तन, भागवत, शिवमहापुराण कथा. काय पाहतात? सिरियल. तुमच्या येऊन पायावर लोटांगण घाला वाटतंय आजच्या सिरियल सोडून कीर्तनाला आल्या. बरं, सिरियल पाहताना तरी कोणते सिरियल पाहतो आम्ही? का त्या ठिकाणी चांगल्या चांगल्या ज्ञानोबारायांची सिरियल पाहतो, तुकोबारायांची पाहतो, चांगल्या चांगल्या सिरियल पाहतो का? आमचे सिरियल ठरलेले आहेत. तुझ्यात जीव रंगला, माझ्या नवऱ्याची बायको. माझ्या नवऱ्याची बायको पाहताना बाई इतकी रंगते, इतकी रंगते, इतकी रंगते आणि इतकं कौतुकाने पाहते. खरं खरं सांगा, जेवढं टीव्हीत माझ्या नवऱ्याची बायको कौतुकाने पाहते तेवढी खरंच यांनी आणली तर कोण कोण कौतुकाने बघल? कोणी बघणार असेल तर सांगा, मी त्यांना आणायची सांगते. पण ह्या इतक्या भारी आहेत, यांना माहितीये पहिली भेटलं तेच नशीब, आता दुसरी भेटायची तर लांबच राहिलं. पण इतकी पाहतात, इतकी पाहतात, इतक्या रंगून जातात, इतक्या रंगतात, इतक्या रंगतात. ती शितली कमी रडते पण ही शितली जास्त रडते, डोळे सुजूपर्यंत. आणि त्या सिरियल पाहत असताना मध्ये ऍडव्हर्टाईज येते, त्याला जाहिरात आपण म्हणतो मराठी भाषेत. त्या जाहिरातीमध्ये काही क्रीम दाखवल्या जातात, काही साबणी दाखवल्या जातात, वेगवेगळ्या प्रकारची असणारी त्या ठिकाणी जी काही साहित्य ते दाखवलं जातं. एखादी क्रीम पाहिल्याच्या नंतर तिला आवडली, आवडल्याच्या नंतर क्रीम होती गोरं ओढायची. आता गोरं होतं का काळं माणूस? काळे गोरे पण धुतले फिटो नेने, आमचे ज्ञानोबाराय म्हणतात. काळे गोरे पण त्या ठिकाणी एकदा काळा माणूस काळाच, ओरिजिनल काळा, परत तो गोरा होऊ शकत नाही. पण तिला वाटलं संक्रांत जवळ आली, संक्रांतीला साऱ्या बाया गोऱ्या दिसतात, मी काळी दिसते. काय झालं? 3000 रुपये गेले, मी कापूस वेचायला जाईन भले, पण मी काय करीन? ही क्रीम आली म्हणजे बाळाची बाब तेवढी क्रीम आणायची. ते म्हणे अरे गोरं होत नसतं. ती म्हणे नाही बाळाची बाब तुम्हाला काय करायचं आणा ना, मी पैसे देते. तो म्हणला बरं तुझा नाद येतो. ती क्रीम आणली, आणल्याच्या नंतर काय झालं? क्रीम तिने लावली आणि लावल्याच्या नंतर उन्हात जायचं नव्हतं, ती उन्हात गेली. पहिली काळी होती त्याच्यापेक्षा डबल काळी झाली. उपयोग झाला. प्रदर्शन झालं टीव्ही मध्ये. प्रदर्शन झाल्याच्या नंतर तिचं त्या क्रीम कडे आकर्षण झालं आणि आकर्षण झाल्याच्या नंतर गोरं व्हायचं तर लांब, पण डबल काळी झाली. म्हणजे पदरात काय पडलं? दुःख पदरात पडलं, दुःख. म्हणून संसारामध्ये प्रदर्शन आहे, आकर्षण आहे, तिथं दुःख आहे. आणि त्याच्या उलट परमार्थामध्ये दर्शन आहे. आणि जिथं दर्शन आहे ना, दर्शन या शब्दाचा अर्थ पाहणं सुद्धा होतो आणि दर्शन या शब्दाचा अर्थ ज्ञान सुद्धा होतो. एकदा का आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान झालं की खऱ्या अर्थाने माणूस समाधान सुखाला पावतो. आणि सुख, समाधान, शांती जीवनामध्ये वस्तूच्या येण्यामध्ये नाहीये. फ्रीज आलं घरामध्ये, कपाट आलं घरामध्ये, वॉशिंग मशीन आलं, सोफा आलं, ज्या नाही त्या वस्तू घरामध्ये आल्या. मला तुम्ही सांगा, ह्या साऱ्या वस्तूने कुणाला समाधान लागलं का? लागलं का? मग सुख, समाधान, शांती वस्तूच्या येण्याने नाहीये, तर सुख, समाधान, शांती वृत्तीच्या स्थिरतेमध्ये, सुस्वरूपाच्या ज्ञानामध्ये. म्हणून तुका म्हणे मग नये वृत्ती बरी आणि सुखाची शेजारी पहुरलो. आमचे महाराज म्हणतात पहा, सर्व सुख ज्ञानो सर्व सर्वांचे लाडके, सर्वांचे परिचित, आमच्या बीड जिल्ह्याचं भूषण खऱ्या अर्थाने
सर्व महाराज मंडळींचं ज्यांच्यावर प्रेम आहे आणि ज्यांचं सर्व महाराज मंडळीवरती प्रेम आहे, एवढे बिजी असताना सुद्धा परमार्था करता, कीर्तना करता, कथे करता आवर्जून जे वेळ काढतात, अशा असणारे आमचे जोगदंड भाऊ या ठिकाणी त्यांचं आगमन झालं. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. हरिभक्तीपरायण आमचे विनायक महाराज अस्टेकर भागवताचार्य ते सुद्धा उपस्थित आहेत. जोरदार टाळी त्यांच्याकरता. काय होतं जगद्गुरु तुकोबारायांकडे? सांगा बरं, काय होतं? हा, बंगला, गाडी, माडी, मग काय होतं? काही नसताना सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सर्व सुखले आलो सर्व अलंकार. आज आपल्याकडे बंगला आहे, गाडी आहे, माडी आहे, बायको आहे, 2 पोरं आहे, ते सुद्धा सरकारी नोकरीला आहे, भरपूर काही आहे. पण कुणी छाती ठोकपणे उभा राहून सांगावं मी सर्व सुखी आहे. आजचं कीर्तनाचं पॉकेट तुम्हालाच, जोगदंड भाऊ सकट आहे का कोणी? आणि सुखी जर तुम्ही असता तर इथं आलाच नसता. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून. न चैन्द्रश्च सुखं किंचिन न सुखं चक्रवर्तिनः, सुखमस्ति विरक्तश्च मुनिरेकांत जीविनः. सुख पाहिजे असेल तर म्हणले आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे विना जीवा. त्याच्याशिवाय सुखच नाहीये. म्हणले का? सुख रूपाई साधूच्या कोणी माझ्या पांडुरंगा सारिका तो, माझ्या पांडुरंगा सारिका तो, माझ्या पांडुरंगा सारिका तो. सुख रूपाई माझ्या पांडुरंगा सारिका तो, माझ्या महाराज म्हणले काय व्यवस्था झाली, इतकी गोड व्यवस्था, इतकी गोड व्यवस्था. आता इतकं आवडलं, इतकं आवडलं, इथंच राहावं वाटतंय. वाटतं का नाही? किती दिवस, किती दिवस? ओ महाराज मंडळी बोला जरा, किती दिवस? 7 दिवस. बरोबर आहे का नाही? किती मोठा बंगला असता, किती मोठी गाडी असली, किती मोठी सुखसुविधा असली तरी 8व्या दिवशी कालाव होण्याच्या अगोदर महाराज मंडळी आपली बॅग भरायला लागते. एवढा मोठा बंगला आहे, एवढी सुखसुविधा, राहायचं ना? म्हणलं नाही नाही बाबा, आपल्या घरी गेल्याशिवाय माणसाला काय शांती मिळते का? आपलं जसं असेल तसं, पण ते आपलं आहे. मग जसं असेल तसं आपलं आहे ना, तसं जसं असेल तसं आपला देव करून घेतल्याशिवाय आपल्याला काय मिळणार नाही? सुख मिळणार नाही. पहा, मग सुख मिळवायचं म्हणजे देव मिळवायचा आहे, देव मिळवायचा आहे म्हणजे मी अगोदर सांगितलं आपल्या जीवनाचं सार्थक करायचंय तर आपल्याला भक्ती करायची. भक्ती करायची तर त्याच्यासाठी त्या ठिकाणी भाव पाहिजे आणि भाव उत्पन्न होण्यासाठी संतांची संगती झाली पाहिजे. मग मनुष्य देह प्राप्त झाला. मनुष्य देह प्राप्त झाल्याच्या नंतर या हाताला कर म्हणतात. या हाताने काहीतरी केलं पाहिजे, हाताने सत्कर्म केलं पाहिजे. मग असं काहीतरी करायचंय, असं काहीतरी करायचंय जेणेकरून मनुष्य देह प्राप्त झालाय. हा मनुष्य देह आपला शेवटचा देह असला पाहिजे, शेवटची त्या ठिकाणी असणारी ही अवस्था असली पाहिजे. नाहीतर किती वेळा जन्म यावे आणि किती व्हावे फजित. ही फजिती पुन्हा पुन्हा सुरूच आहे. पहा, त्याच्यासाठी सुटका करून घ्यायची. म्हणून जे करायला पाहिजे ते केलं पाहिजे तरच आपली सुटका होणार. मला तुम्ही सांगा, झाड लावायचे, कशाचं झाड लावलं पाहिजे? कोण म्हणलं? येड्या बाबळीचं. कशाचं लावलं पाहिजे? आंब्याचं लावलं पाहिजे, पेरूचं लावलं पाहिजे, डाळिंबाचं लावलं पाहिजे. पण मला तुम्ही सांगा, आपण आंब्याचं लावतो पण टिकतं का होते? फळ येईपर्यंत टिकत नाही. येडी बाबळ कोण लावतं का? येडी बाबळ माहिती का पण तुम्हाला? हा, एकीला असंच म्हणलं येडी बाबळ माहिती का? ती म्हणली हो. मी म्हणलं कुठे? ती म्हणली घरी झोपली. ती तिच्या सासूला येडी बाबळ म्हणत होती. पहा तुम्ही, त्याला कोणी खत घालतंय का? कोणी पाणी घालतं का? कोणी गायीने खाऊ नये, बकरीने खाऊ नये म्हणून त्याचं संगोपन करतं का? पण गाव आल्याच्या नंतर स्वागत करण्याकरता त्याच येडी बाबळे असतात. इतके असतात, इतके असतात, विचारू नका. म्हणून त्या ठिकाणी वेडी बाबळ लावून काही उपयोग
उपयोग नाही पहा. असं त्या ठिकाणी झाड लावलं पाहिजे करून ज्या झाडाला फळं आली पाहिजे तरच जीवनाचं सार्थकत्व आहे. मग आपण जो संसार करणार आहे त्या संसाराला फळ फूल आहे का याचा कधी विचार केला का? ऊर्ध्वमूल मदशाखम अश्वस्थं प्राहुरवं छंदांशी यश पर्णानी यश वेद वेद. कारण यया फळ न चुंबिता, यया फळ न चुंबिता, याला फळ नाही फूल नाही. मग ज्या संसाराला फळ नाही फूल नाही त्या संसारामध्ये आपण का गुंततो? इतकं गुंततो की सर्वस्व त्याच्यामध्ये हरून जातो. माय वाईफ इज माय लाईफ. नवीन पोराचे स्टेटस आहेत, बायको हेच माझं जीवन आहे. सर्वस्व त्याच्यासाठी. इतकं काही लोक तर इतकं पडतात सारं तारुण्य पैसे कमवण्याकरता घालतात आणि म्हातारपणी इतकं त्या ठिकाणी आजारी पडतात की कमवलेला सगळा पैसा नीट होण्यासाठी घालतात. आता किती कमवलेला पैसा नीट होण्यासाठी घालवला तरी तारुण्यावस्था येणार आहे का? तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका, मेल्यावरती आपल्या बरोबर माती काय बडका. पुढे जायचं, वेळ कमी आपल्याकडे आहे का? आपलं घर नाही देता का माझ्या नावावर करून? हा नाही म्हणताय कशा? आपलं घर नाही, आपलं घर खरं कुठं आहे? कुठं? स्मशानात. पण मला तुम्ही सांगा, जातो का आपण स्मशानात? स्मशानाची आपल्याला काय वाटते? भीती वाटते. इतकी भीती. दोघांची स्पर्धा ठरली म्हणे अमावस्येच्या रात्री 12 वाजता त्या स्मशानभूमीमध्ये जाऊन एक चक्कर मारून यायची. जो कोणी अमावस्येच्या रात्री जाऊन येईल त्याला 11,000चं बक्षीस. दुसरा 11,000साठी म्हणला हो मी जातो. म्हणला आपला विश्वासच नाही भूतावर. आणि कसा बसा जायला निघाला. अमावस्येची रात्र, अंधार सगळीकडे पडला, कोणीच नाहीये, निरवाशी शांतता. स्मशानभूमीच्या दिशेने तो चालला. दूर होती तोपर्यंत काही नाही वाटलं. जशी स्मशानभूमी जवळ येत गेली तसं काय झालं? भीती वाटली. धड. कसा बसा जवळ गेला. आता आत शिरायचं म्हणलं होतं, जास्त धडधड वाढली. पण 11,000 दिसत होते. पैशासाठी माणूस काही पण करतो. म्हणलं कसलं भूतभीत काय नाही चला गेला. आणि गेल्याबरोबर स्मशानात गेला की त्याला एक माणूस दिसला. आणि एक माणूस दिसले की माणसाला माणूस दिसलं की काय वाटतं? माणसाला माणूस दिसलं की काय वाटतं? दुःख वाटतं. चहा प्यायला येतो का काय? तर चहा प्यायलाच काही नाही, काही तर जेवायला येतात का काय? पण माणसाला माणूस संकटकारी जर दिसला तर आधार वाटतो, फार मोठा आधार वाटतो. त्याला इतका आधार वाटला त्याने निश्वास सोडला. म्हणजे आता 11,000 आपले. त्याच्या हातामध्ये हात धरला आणि त्या माणसाचा हात धरल्याच्या नंतर तो हसायला लागला आणि म्हणला काय राव, लोक काही पण म्हणतात, लोक म्हणतात स्मशानामध्ये भूत असतं, माझा तर कसलाच विश्वास नाही बाबा, तुम्हाला काय वाटतं? तो म्हणला मला तरी काय माहिती हो
स्मशानात भूत असतं का नसतं, मरून मला 2च महिने झाले. आता असं म्हणल्याच्या नंतर ज्याचा हात ज्याने धरला होता त्याला चक्र चाली ना, ते शुद्धीवरच आहे ना, किती अवघड आहे. नाही मंदिरात गेलो तरी चालेल, पण अवश्य माणसाने एकदा स्मशानभूमीकडे जाऊन पाहावं, कारण खरी अवस्था, खरं घर आपलं ते. आणि ज्यावेळेस स्मशानभूमी पाहतो ना, माणसाच्या मनामध्ये वैराग्य जागं होतं आणि काय करावं काय करू नये हे माणसाला त्याच्यामध्ये कळतं. म्हणून असं काहीतरी करा, असा श्रम करा, असं काहीतरी करा, असं कष्ट करा की जेणेकरून केलेलं कष्ट व्हायला जाणार नाही. आणि महाराज म्हटले, आम्ही आमच्या जीवनामध्ये तेच केलं. अभंगाचं शेवटचं कोणाकोणाला वाटतं असा गाणारा मुलगा मला असावा? कोणाला वाटतं? वरबोट करा बरं. कोणालाच वाटत नाही. यांना सगळ्यांना वाटतं पेनाराच असावा. सकाळी जातो घरून, संध्याकाळी येतो, संध्याकाळी 4-5 जण यायला लागतो धरून, असा लेझिम खेळतच घरी येतो. त्या पिणाऱ्यांची अवस्था फार बेकार आहे. असंच एक जण पिऊन आला, इतका पिला त्याचं त्यालाच कळलं ना काय करतोय तो. घराकडे चालला, घराकडे जात असताना मध्ये चिखल झालेला होता आणि त्या चिखलामध्ये बदकन खाली पडला. पडल्याच्या नंतर त्याने खाली पडायचं आणि वर आकाशात वीज चमकायची, एकच झालं. पडला तर पडला, पांढरे कपडे घातले होते, सारे भरले, उठला आणि उठल्याबरोबर वर आकाशात पाहतो देवाला म्हणतो, ए देवा देवा, का रे एक तर चिखलात पाडलं तर पाडलं, पण वरून फोटो काढतोय का मी कसं पडलो ते बघायला. यांना काहीच कळत नाही. अशी गाणारी मुलं खरं पाहिजे. वारकरी संप्रदायाचं वैभव आहे की एवढे गोड गोड गाणारी मंडळी त्या ठिकाणी कीर्तना करताना कीर्तनाचा आत्मा त्या ठिकाणी गायन वाजत. तुका म्हणे श्रम केला. श्रम म्हणजे कष्ट, सायास, प्रयत्न. असा श्रम केला की अवघा काहीच शिल्लक न राहता जेवढं केलंय तेवढं फळ आम्हाला, जेवढं काम केलंय त्या कामाचा मोबदला, त्या कामाचं फळ आम्हाला भेटलं. असं कुठलं काम आहे मला सांगा? संसारामध्ये आहे का कुठलं काम? जेवढं आपण करतो, आपण म्हणतो जाऊ द्या थोडं का होईना भेटतंय ना, त्यासाठी करा. संसारामध्ये नाही पहा. संसारामध्ये फळ मिळत नाही, कारण अगोदर सांगितलं या फळ न चुंबिता, ते फक्त परमार्थामध्ये भेटतं. सप्तसूर्य कोणत्याही प्रकारची सेवा करा, श्रम करा. इथं त्या ठिकाणी श्रम करा. इथं कीर्तन झाल्याच्या नंतर सगळे उठून गेल्याच्या नंतर चटया उचलण्याचं काम करा. सकाळी येऊन हे सुंदर प्रकारे झाडून सडा रांगोळ करण्याचं काम करा. मंदिर पुसण्याचं काम करा. देवाची कपडे धुण्याची काम करा. येणारी वारकरी मंडळी जी आहेत ना त्यांची सेवा करा, त्यांचे कपडे धुवा, त्यांना त्या ठिकाणी उत्तम प्रकारचं सेवा करा, त्यांना भोजन वगैरे द्या. ही जी सेवा करताना या सेवेने देव प्रसन्न होतो. कारण तुका म्हणे संत सेवा हीची देवा उत्तम. हीच उत्तम आहे पहा. संत
येती घरात तोची संत येती घरात, दारा खिडक्या बंद करा म्हणले, घरात घुसले की बाहेरच निघत नाही. लोक घाबरायला लागले. आता अवघड परिस्थिती झाली. पण हा जो श्रम केलाय तो व्हायला जाणार नाही. कारण देव कसा आहे, विशाल लोल लोचनम. खारुताईची सेवा सुद्धा त्याच्या डोळ्यातून नजरेतून चुकत नाही. मग आपलं चुकणार आहे का नाही? लोकांना दिसलं. काही काही लोक पडद्याच्या पुढं काम करतात, काही काही लोक पडद्याच्या आत काम करतात. पण देवाचे विशाल नेत्र आहेत. देवाकडून कोणाचंच काही चुकणार नाही. आपण जेवढं करतो तेवढं मिळणारच फळ. या जन्मात नाही मिळलं तरी पुढच्या जन्मात मिळण्याशिवाय राहत नाही. पण देव कधीच कोणाला त्या ठिकाणी असं केलेले सेवेचं फळ देत नाही असं नाही. दत्तात्रय महाप्रभूंची असणारी गुरुजीचं नाव आहे पिंगलाय. पहा, 24 गुरु होते. जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु केला मी जाण. त्याच्यामध्ये असणारी पिंगला वेश्य गुरु केली. अगोदरचा जन्म जर पाहिला तर साधूंच्या आश्रमामध्ये काम करण्याकरता होती. साधूंची कपडे धुवायची, साधूंची त्या ठिकाणी असणारी सेवा करायची, साधूंना पूजे करता लागणारं साहित्य, साधूंना भोजना करता लागणारं भोजन वगैरे बनवायची, सगळी सेवा तिने केली. आणि तपस्वी ती सुद्धा होती. एक असणारी त्या ठिकाणी साध्वी होती. विवाह वगैरे तिने केला नव्हता. आणि शेवटी काय झालं, तिला त्या ठिकाणी आजारी पडली. आणि शेवटच्या वेळेस आजारी पडल्याच्या नंतर साधूंनी विचार केला, आयुष्यभर आपली सेवा केली, आता थोडंसं तिच्याकडे पाहणं आपलं काम आहे. त्यांनी पहिले डॉक्टर म्हणजे वैद्य बोलवले. वैद्य आल्याच्या नंतर पाहू लागले आणि वैद्याने तिला काय झालंय पाहण्यासाठी तिचा हात आपल्या हातात घेतला. नाडी परीक्षण करायला लागले. आजपर्यंत पुरुषाचा स्पर्श कधी झाला नव्हता. पहिल्यांदा पुरुषाचा स्पर्श झाला. आणि शेवटी काय झालं, त्या वैद्याने हात हातात घेतला आणि त्यावेळेस तिच्या प्राणाचं उत्क्रमण व्हायला लागलं. या देहातून प्राण निघून जायला लागला. त्यावेळेस मनामध्ये भावना, मनामध्ये असा विचार आला, पुरुषाचा स्पर्श असा असतो आणि तेवढ्यामध्ये प्राण निघून गेला. आणि शास्त्राच्या नियमाप्रमाणे अंत्यसा मतीसा गती यम यम वापी स्मरण भाव तेजत्यंते कलेवरम. तेवी मरणाची अवसर येके, जे जीवासमोर येऊन ठाके, ते होणे मग न चुके भलत या परी. आणि ते बनावं लागलं. पुन्हा त्या ठिकाणी दुसरा जन्म तिला मिळाला. मिळाल्याच्या नंतर देह विक्रय करायला लागले. त्याला वेश्या म्हणतात. एके दिवशी दारामध्ये बसलेली सकाळपासून संध्याकाळपर्यंत पुरुषाची वाट पाहिली. तिच्याकडे कुणी आलं नाही. आणि वाट पाहिल्याच्या नंतर तिला दुःख झालं. सकाळपासून वाट पाहते, कुणी माझ्याकडे आलं नाही. अरे एवढी वाट मी पुरुषाची पाहण्याऐवजी देवाची पाहिली असती तर कदाचित देव मला भेटायला आला असता. नाचक्या कुचक्या घाणेरड्या देहाची मी का वाट पाहते? अरे त्याच्याकडे सुख शांती समाधान नाहीये. तो काय मला सुख समाधान शांती देणार आहे? का मी त्याची वाट पाहते? हे सगळं त्या ठिकाणी खोट आहे. हे सगळं त्या ठिकाणी नश्वर गोड प्रमाणे हे तो हे नश्वर संसारा भजन तू करले राम का प्यारा. काय उपयोग याचा? आणि अचानकपणे एकनाथ महाराज म्हणतात, ती चिंतित होती विषयाशी, कैसे वैराग्य उपजले तिशी. आणि अचानकपणे तिला वैराग्याचा बोध झाला. वैराग्य उत्पन्न झालं. का उत्पन्न झालं? का उत्पन्न झालं? सगळं मलाच गुप्त दिलं का? पण तुम्ही म्हणता तुला काय भजी खायला बोलू का? का उत्पन्न झालं? कोणी सांगल का? सांगल त्याला आमच्या भाऊकडून चांदीचं नाणं. का उत्पन्न झालं? मागच्या जन्मात केलेली ऋषींची साधूंची सेवा. आणि त्या सेवेमुळे अचानकपणे बोधगवस्थी सूर्य उगवला. आणि उर्वरित आयुष्य तिने भगवंताच्या चिंतनात घालवलं आणि स्वतःचं कल्याण करून घेतलं. तुका म्हणे संतसे, तुका म्हणे श्रम केला आणि अवघा आला फळाशी. या जन्मात नाही मिळाला तरी पुढच्या जन्मात मिळतं. काय फळ मिळालं? अभंगाचं तिसरं
होती ते भाग्याने संत भेट झाले. संत भेटण्याकरता भाग्य लागतं, संत ओळखण्याकरता दृष्टी लागते. संत भेटण्याकरता भाग्य लागतं, ते भाग्य प्रत्येकाकडे नाही. संत ओळखण्याकरता दृष्टी लागते, ती संत ओळखणारी दृष्टी सुद्धा तुमच्या आमच्याकडे नाहीये. ती कोट्यावधीमध्ये एखाद्याकडे असते, कोट्यावधीमध्ये ते एखाद्याचं भाग्य असतं. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं चलवते पुरुषो यदावे अज्ञान हेतुकृत मोह मदांधकार नाशम विदाय हि तदोदयते विवेक. अहो संत तरी म्हणायचं कोणाला? कळले का आम्हाला संत? साधू आणि संत, साधू वेगळे आणि संत वेगळे. पण आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव, आमच्या महाराष्ट्राचं वैभव म्हणजे हे संत आहेत. तेची संत, तेची संत. संत आणि देव एकच आहेत. निमित्त त्या प्रतिमा सगळ्यांना माहिती. जे साधन सिद्ध आहेत त्यांना साधू म्हणायचं, आणि जे साध्य सिद्ध आहेत त्यांना संत म्हणायचं. देवाचं जे भजन करतात त्यांना साधू म्हणायचं, पण देव ज्यांचं भजन करतो त्यांना संत म्हणायचं. देवा करता जे रडतात त्यांना साधू म्हणायचं, पण देव ज्यांच्या करता रडतो त्यांना संत म्हणतात. असे संत ओळखत असताना काही लोक अनुभवावरून ओळखतात, काही लोक चमत्कारावरून ओळखतात, आणि काही लोक आचरणावरून संत ओळखण्याचा प्रयत्न करतात. काही काहींना वाटतं चमत्कार जे करतात ते संत असतात. बरोबर आहे का नाही? आणि जिकडे चमत्कार बाया तर तिकडं पळाल्याच म्हणायचं. बाया झोपल्या नाही ना? बाया म्हणतील बाई हे आम्हालाच, आमच्याच पार्टीची असून आम्हालाच नाव ठेवते. पण आपला असं आहे, जिथं चमत्कार तिथं नमस्कार. नाही बाई त्या बाबाचा असं आहे, नाही बाई ते बाबाचा असं आहे, तोच बाबा खरा आहे. अहो चमत्कार करतात ते संत नसतात. मग तुम्ही म्हणता ज्ञानोबरायांना कसं काय चमत्कार करावा लागला? ज्ञानोबरायांना तो करावा लागला, पण ज्ञानोबरायांनी भिंत चालवली हा खरा चमत्कार नाही. ज्ञानोबरायांनी रेडा बोलवला हा खरा चमत्कार नाही. ज्ञानोबरायांचा खरा चमत्कार असेल तर 9,500 ओव्यांची ज्ञानेश्वरी ही ज्ञानोबरायांचा खरा चमत्कार आहे. 9,033 ओव्यांची ज्ञानेश्वरी हा चमत्कार आहे. पहा ना, अजून जशाच तशी ज्ञानेश्वरी आहे. माहिती आहे ज्ञानेश्वरी? आणली का कीर्तनाला? आहे ना ज्ञानेश्वरी? एक तरी ओवी अनुभवा, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट. ज्ञानोबरायांचा हा चमत्कार आहे. चमत्काराने संत ओळखता येत नसतात. दुसरं आचरणाने म्हटले, आचरणाने सुद्धा आपण संत ओळखू शकत नाही. क्वचित शिष्ट, क्वचित भ्रष्ट, क्वचित भूत पिशाच व्रत नामना योग धरो संती विचरंती महीतले. क्वचित शिष्ट असू शकतात, क्वचित भ्रष्ट असू शकतात, कधी कधी राहणीमान ओंगाळवाणं असू शकतं, कधी कधी त्या ठिकाणी कोणाशी बोलतील, कधी कधी कोणाशी बोलणार नाहीत, कधी कधी कोणावर रागवतील, कधी कधी कोणाला शिव्या सुद्धा देतील. भजनामध्ये अडथळा जर त्यांचा आणला तर या असणाऱ्या आचरणाने आपण संत ओळखू शकत नाहीत, कारण बाहेरून दिसणाऱ्या स्वभावामुळे संत ओळखत नसतात. मला तुम्ही सांगा, बूट दिसायला पाहिजे का असायला पाहिजे? बोला पटकन, वेळ आपला होत आलाय. कसा पाहिजे? आता ह्या तरी बोलल्या, पण हे तर बोलणारच बाबा. बायकोनी हाकलून दिलं काय? हाकलून दिलं असलं चला पंढरपूरला सोडून येते मी तुम्हाला. बूट दिसायला पाहिजे का असायला पाहिजे? पटकन बोला ना. बूट कसा पाहिजे? बोलणारच बाबा. पाया पडू का तुमच्या? मागचे बूट दिसायला पाहिजे का असायला पाहिजे? असायला पाहिजे. बायको दिसायला पाहिजे का असायला पाहिजे? हा, असायला पाहिजे. पाहायला गेले तेव्हा दिसायला पाहिजे होती का असायला पाहिजे होती? तेव्हा तर काळाही म्हणतो गोरीच पाहिजे, गोराही म्हणतो गोरीच पाहिजे. आता तुम्हीच सांगा, पाहुणं कुठं जातील? काळ्या पोरी. तेव्हा वाटलं गोरी पाहिजे, पण एका वर्षानेच कळलं नाही बाबा, स्वभावानेच पाहिजे. ज्यांचं झालं ज्यांचं झालं नाही त्यांच्यासाठी महत्वाचं सल्ला त्यांनी एकच लक्ष ठेवायचं, काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जरा जास्तच चावते.
काळ्या बायकोपेक्षा गोऱ्या बायकोचीच नखरे जास्त असते. तिलाच पावडर पाहिजे, तिलाच क्रीम पाहिजे, तिलाच साडी पाहिजे, तिलाच सोनं पाहिजे, एवढं सगळं पाहिजे असतं, एवढं सगळं. बरं एवढं सगळं घातल्यावर तरी गप्प बसवणार, पुन्हा जाते नवऱ्याजवळ आणि बाळ्याचं बाप सांगा ना मी कशी दिसते. तो म्हणला तुम जो लग रही हो इतनी प्यारी, इसके लिए जाती है मेरे 1 महीने की पगार सारी. तो म्हणला तू दिसते एवढी सुंदर पण याच्यासाठी 1 महिन्याचा पगार माझा जातो, तुला काय सांगावं म्हणे नाही पण सांगा ना मी तुम्हाला किती आवडते, किती आवडते. तो म्हणला मला फार आवडतेस, फार आवडतेस. नाही किती आवडते, इतकी आवडतेस, इतकी आवडतेस की तुझ्यासारखे अजून 4-5 करावं वाटतं. म्हणले नाही पण समजा मी जर मेले तर काय करतात बरं तुम्ही, असं नको ना बोलू. नाही समजा मी मेले, तू जर मेलं ना मी वेडाच होईल. बाई इतकं प्रेम करता, मला वाटलं दुसरीच करतात. तो म्हणला वेडाचं काय, दुसरी नाही तिसरी करी. विठाला चमत्काराने आपण संत ओळखू शकत नाही, अजून त्या ठिकाणी आचरणाने आपण संत ओळखू शकत नाही. संत ओळखायचे असतील तर संत अनुभवाने ओळखावे, अनुभवाने त्या ठिकाणी आपल्याला संत कळतील. म्हणून ते संत सन्मार्गवर्तीन हतद रूपेण विद्यावन वृद्धे इति संतः. ज्यांच्या संगतीत आल्याच्या नंतर होतो अज्ञानाचा अंत, त्यांना म्हणायचं पहा संत. हे जे संत आहेत ना, एकदा का भेटले भाग्याचा उदय ते हे जोडी संत काय जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. पहा सावरे से मिलने का सत्संग एक बहाना है, चलो सत्संग में चले, हमें हरि गुण गाना है. सावरे से मिलने का सत्संग एक बहाना है. ध्रुव जी की बन गई, प्रल्हाद जी की बन गई. अनेक जणांचं कल्याण संत संगतीने झालं, आपलं सुद्धा कल्याण होईल. म्हणून जी मनामध्ये आवड होती, आवडी पोटी होती ते भाग्य झाली संत भेटी. जीवनामध्ये संत भेट ही आवश्यक आहे. म्हणून जीवनामध्ये चांगल्याच्या संगतीत माणसाने राहावं. विठाला विठाला संगतीत राहायचंय तर आमच्या या हरिपाठ म्हणणाऱ्या बायकांच्या संगतीत राहा. संगतीत राहायचंय तर भजन म्हणणाऱ्या गवळण म्हणणाऱ्या बायांच्या संगतीत राहा. खरं खरं सांगा, यांच्या संगतीत राहायला आवडतं का? नाही नाही, आम्हाला कुचकुच करणाऱ्यांच्या संगतीत राहायला आवडतं. इतकं आवडतं, इतकं आवडतं तिथं बसल्या उठाव वाटत नाही. पण संगतीचा परिणाम 2च मिनिटांमध्ये सांगते. जी कैकई आहे ना, त्या कैकईचं रामावरती इतकं प्रेम होतं, इतकं प्रेम होतं की रामाशिवाय ती 1 मिनिट सुद्धा राहू शकत नव्हती. स्तनपान ती स्वतःच प्रभू रामचंद्राला करवत होती. स्वतःच्या हाताने भरवायची, स्वतःच्या हाताने स्नान घालायचे, सुंदर श्रृंगार करायचे. माझा राम 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 करता करता जिचं मुख, जिचं त्या ठिकाणी वाणी थकत नव्हती, ती असणारी कैकई. त्या कैकईने प्रभू रामचंद्राला वनवासाला आणि स्वतःच्या पतीला स्वर्गवासाला का पाठवलं, याचा कधी विचार केला? कशाचा परिणाम झाला? संगतीचा. कोणाच्या? मंथरेच्या. 2 मिनिटाची मंथरेची संगती झाली तर कैकई सारखी जी रामाची वाट आहे तिची बुद्धी बिघडू शकते. तर आपल्या या जर मंथरा भेटल्या आपल्याला तर आपलं जीवन किती बरबाद करतील याचा विचार करा ना. म्हणून चांगल्याची संगत केली पाहिजे, कारण जैसी संगत वैशी रंगत. म्हटले भाग्य झाली संत भेटी, आवडी पोटी होती ते. आणि खऱ्या अर्थाने संत भेटले, खऱ्या अर्थाने श्रम केला तो, खऱ्या अर्थाने आम्हाला त्याचं फळ मिळालं. म्हणून खऱ्या अर्थाने आमचं जीवन सार्थकत्व झालं. लाभाने लाभ देऊन
औषण करतात. लाभे लाभ दुना मला जीव झाला दर्शने, जीव झाला दर्शने. लाभाने लाभ देऊन झाला. महाराज पहिला लाभ काय? मनुष्य देहाची प्राप्ती. आणि ती मनुष्य देहाची प्राप्ती, तो लाभ तुमच्या आमच्या सुद्धा पदरात पडलाय. पडला का नाही? आपण सगळे कोण येतं? झालं झालं 5 मिनिटात संपत आहे. आपण सगळे कोण येतं? भूत प्रेत. आपण सगळे कोण येतं? माणसाला मी माणूस आहे म्हणायची सुद्धा लाज वाटायला लागली का काय काय नाही. आपण सगळे कोण येतं? माणसं आहेत. एकदा मी असंच कीर्तनात म्हणलं, आपण सगळे माणसं आहेत. एक बाई टक्कन उभं राहिली, म्हणली नाही 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 मी माणूस नाही. म्हणलं कोण आहे? ती म्हणली मी बाई माणूस आहे. अगोदर माणूस, मग स्त्री का पुरुष हा पुढचा भेदभाव झाला. मनुष्य म्हणून आपण जन्माला आलेलो आहे, हा पहिला लाभ तुमच्या आमच्या पदरात पडलाय. पण मनुष्य म्हणून जन्माला आलो, 2 डोळे, 2 हात, 2 पाय, नाक, मनुष्याकृती त्या ठिकाणी हासाच्या. मनुष्य म्हणून जन्माला आलोत म्हणून आपण माणूस होत. माणसाची काही कर्तव्य आहेत, माणसाची जी काही कामं आहेत, ती माणसाची कर्तव्य, ती माणसाची कामं आपल्याला करावी लागणार आहे. मनुष्य म्हणून जन्माला आलो, असं काहीतरी करा, असं काहीतरी करा की मेल्याच्या नंतर सुद्धा आपलं नाव जर कोणाच्या डोळ्यासमोर आलं ना, तर टचकन डोळ्याला पाणी आलं पाहिजे, असं काहीतरी कर्तव्य करा. उत्तम देवरे कीर्ती मागे, उत्तम देवरे कीर्ती मागे, उत्तम देवरे कीर्ती मागे, उत्तम देवरे कीर्ती मागे, कामरणाची कामरे कामरणाची कामरे कामरणाची सरे कामरे कामरणाची उत्तम देवरे कीर्ती मागे, उत्तम देवरे कीर्ती मागे, उत्तम देवरे मरायचं तर प्रत्येकालाच आहे. जगतो तर स्वतःसाठी सगळेच जण जगतात, स्वतःचा विचार सगळेच जण करतात. पण स्वतःचा विचार जो करतो त्याला स्वार्थी म्हटलं जातं, दुसऱ्याचा जो विचार करतो त्याला परमार्थी म्हटलं जातं. मग जगायचंय ना, स्वतः करता जगू नका, दुसऱ्या करता जगा. जो दुसऱ्या करता जगतो त्याचं जीवन मोठं होतं. आणि मरायचंय ना, तर असंच काहीतरी करून मरा, असं काहीतरी करून म्हणा. अहो काही काही पोरं कुठेही मरतात. अहो एक मुलगा कॉलेजला गेला, शिकायला आई बापांनी पाठवला, तिथं एका मुलीच्या नादी लागला आणि इतका मुलीच्या नादी लागला, इतका मुलीच्या नादी लागला. तिला म्हणला तुला फिरवीन माझ्या गाडीवर, तुला फिरवीन माझ्या गाडीवर. ती म्हणली गाडी तरी तुझ्या बापाची का? एकतर्फी प्रेम 4 वर्ष तिच्यावर केलं, तिच्या मागे पुढे करत राहिला. तिने त्याला कसलाच भाव दिला नाही. इतकं दुःख झालं, इतकं दुःख झालं, कारण 4ही वर्ष तो नापास झाला होता. आता गावाकडे कोणा तोंडाने जावं, आता करावं काय, काहीच राहिलं नाही. शेवटी त्या ठिकाणी एक दोरी घेतली, एक दावं घेतलं, एक झाड पाहिलं, तिथे जाऊन फाशी घेतली. त्या पुरीसाठी काय झाला? मेला. उपयोग आहे का काही? अरे तैरना है तो समुंदर में तैरो, नदी नालों में क्या रखा है? प्रेम करना है तो इस देश से करो, इन लड़कियों में क्या रखा है? इन लड़कियों में क्या रखा है? मरायचं तर देशासाठी मरा, मरायचं तर देवासाठी मरा, मरायचंय तर आमच्या धर्मासाठी मरा. लोक चंद्र सूर्य असेपर्यंत नाव घेते. विचार करा, महाराष्ट्र म्हटले की डोळ्यासमोर संत येतात. महाराष्ट्र म्हटले की डोळ्यासमोर त्या ठिकाणी प्रत्येकाचा महाराष्ट्र म्हटल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये ज्या राजाने पराक्रम केला, ज्या राजाने त्या ठिकाणी अवघा महाराष्ट्र गरजून काढला, सह्याद्रीच्या कड्या कपारामधून ज्या राजांच्या घोड्याच्या टापांचा आवाज उमटत होता, छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हटल्याच्या नंतर आजही रक्त आमचं सळसळ केल्याशिवाय राहत नाही. आजही आमच्या अंगावरती रोमांच उभा राहिल्याशिवाय राहत नाही. विचार करा त्या राजाचं जीवन, विचार करा त्या राजांच्या जीवनाचा असणारा संघर्ष, अभ्यासा थोडासा इतिहास. अहो आपल्या जीवनाचा आपण 50 वर्ष 60 वर्ष झालं, आपल्याला करायचंय काय, जायचंय कुठं, आपण करतोय काय, खातोय काय, याचा विचार आपण करत नाही. पण ज्या राजांच्या जीवनाचा विचार करा, जन्माला येण्याच्या अगोदर ज्याचं साध्य ठरलेलं जीवनाचं काय करायचंय ते आमचे असणारे छत्रपती शिवाजी महाराज. काय करायचंय ते अगोदरच त्यांच्या जीवनाचं ठरलंय. कसा होता महाराष्ट्र?
काय परिस्थिती होती महाराजांच्या जन्माच्या अगोदरची? सगळीकडे अन्याय अत्याचाराने लुबडलेली जनता. घरामध्ये घुसावं, सोनं नाणं पैसे घेऊन जावे त्यात काही वाद नाही, पण घरामध्ये घुसून एखाद्या असणारी सुंदर मुली, सुंदर सुना, सुंदर असणाऱ्या स्त्रियांना उचलून न्यावं, दिवसा ढवळ्यात त्यांच्या आबरूला हात घालावा, त्यांच्या पदराला हात घालावा, आबरू लुटल्या जायची. हे सगळं माझं जिजाऊ पाहत होत्या. माझ्या आई बहिणीवरती होणारे अत्याचार, हा अत्याचार मुळासकट दूर केला पाहिजे. माझ्या आई बहिणी सुखामध्ये नांदल्या पाहिजेत. ही भीती जी ती भीती पूर्णपणे घालवली पाहिजे. याच्यासाठी काय करावं लागेल? माझं जिजाऊंच्या लक्षामध्ये आलं आणि त्या खऱ्या असणाऱ्या वाघिणीने एका वाघाला जन्म दिला आणि तो वाघ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. पा ऐसी असावी माताजीचा वाटावा अभिमान, पुत्र घडविला ऐसा जो राष्ट्राची शान, पुत्र घडविला ऐसा जो राष्ट्राची शान. म्हणून म्हणतात दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, शिवनेरी वर शोभन झाला, शिवनेरी वर शोभन झाला राजाचा अधिपती, राजाचा अधिपती. सुखासाठी, फक्त आणि फक्त रयतेच्या सुखासाठी. स्वतःचा विचार कुठे केला नाही. पहा, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचा इतिहास सांगावा तेवढा त्या ठिकाणी फडकू लागला. निश्चित त्या ठिकाणी दोनही राजांना फार आनंद झाला असेल. लाभे लाभ दुणावला. पहिला लाभ मनुष्य देहाची प्राप्ती आणि दुसरा लाभ त्या मनुष्य देहामध्ये संतांची संगती. तुम्ही म्हणता ईश्वरीला जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथाला गुरु माना. आजही आपलं जीवन बदलून जाण्याची ताकद. लाभे लाभ दुणावला. जीव झाला परिपूर्ण. त्या ठिकाणी जीव झाला. बरवे देशावर झाले आणि जीवदशा संपली, शिवदशा प्राप्त झाली. तिथला आनंद शब्दात सांगू शकत नाही. म्हणून सगळ्यांनी एकदा हातावरती करा, गोड असं भजन करा. विठोबार Jai Jai Gopal
काय बोले बोलावे. जीवदशा संपली, शिवदशा प्राप्त झाली. तिथला जो आनंद आहे तो शब्दात सांगू शकत नाही. फार फार आनंदी आनंद आम्हाला प्राप्त झालेला आहे. म्हणून यथामती यथावकाश अभंगावरती माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय माझे सद्गुरू यांनी मला जशी बुद्धी दिली तसं तोडकं मोडकं चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. गोड असा सप्ताह ही सर्व असणारी भक्त मंडळी सप्ताह कमिटी करते. चंद्र सूर्य असेपर्यंत असाच सप्ताह होत राहावा आणि महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकाराची कीर्तनं या श्रीरामनगर मधल्या लोकांना श्रवण करायला मिळावेत हीच भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना. अगदी कॉलनीच्या नावावरून लोक लक्षात येतात. यथा नाम तथा गुण. कॉलनीचं नावच काय आहे? श्रीरामनगर. नाही तर नाव शांती 100 बांना आणती उपयोग नाहीये. पहा श्रीरामनगर नावे आणि सगळ्याच लोकांना परमार्थाची आवड आहे. गोड अशी साथ आमच्या सर्व भजनी मंडळांनी दिली. आमच्या महिला भजनी मंडळांनी दिली. आमचे भाऊ सुद्धा इथे आले. महाराज मंडळी इथं सर्व उपस्थित राहिली. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. बोलण्याच्या ओघातून अपशब्द गेले. माझ्या वाणीचा दोष काही चांगलं वाटला असेल गुरुवरांचा आशीर्वाद जीवनात बाळगा. निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. गोड अशी पक्वाजाची साथ मला ज्यांनी दिली जोरदार टाळ्या एकदा त्यांच्याकरता. सुरुवातीला त्यांचं नाव घ्यायचं राहिलं होतं हरिभक्तीपरायण राम महाराज. जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी. झालेली सेवा विठ्ठल भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला पुढे विराम. तरी नुनाते पुरते अधिक ते सर ते करून घ्यावे. तर मध्ये विनवत असं ज्ञानेश्वर